नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. मटारचा सीझन चाललेला आहे. छान थंडीमध्ये मटार भरपूर प्रमाणात येतो, पण अशा वेळेला वेगवेगळे प्रकार आपण करतच असतो. तोच प्रकार इथे बनवलेले आहे. कुरकुरीत मटारचे पॅटीस. 1 वाटी मटार घेतलेत. पाण्याला बॉईल आलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि 2 मिनटं बॉईल करून घ्यायचं. थंड झालं की क्रश करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये कांदा, अद्रक, लसूण, मिरची ठेचून घेतलेली, हळद, लाल तिखट, थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचं, जिरं अर्धा चमचा, धणे गरम करून घेतलेत, क्रश करून घ्यायचं, छान टेस्ट येते. थोडासा गरम मसाला, चिली फ्लेक्स, 2 चमचे इथे सफेद तीळ घेतलेत, कारण थंडीचे दिवस आहेत तर तीळ ह्याच्यामध्ये खूप छान लागतात आणि खावेत. चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला, साखर, डाळीचं पीठ आणि 2 चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. सर्व एकजीव करायचं आणि खूप सारी कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकायचं आणि मिश्रण एकजीव करून गोळा तयार करून घ्यायचा. आता इथे छान असा गोळा तयार झालेला आहे. आपण तुम्हाला जसं आवडतील त्याप्रमाणे इथे आपण कटलेटला शेप देऊ शकतो, पण मी इथे गोल शेप दिलेला आहे. आता हे आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे, कारण वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असतात. खूप छान लागतात. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तर नक्कीच करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.